कुपीतलं अत्तर अलगद उलगडते, देवदत्तचं नाव घेते. तू म्हण, निशिगंधाचं नाव घेतो आणि माझं सुख तुमच्यात वाटतं. माझं सुख तुमच्यात वाटतं. उपहासात तुला कळलं नाही का? मला विचार असं म्हणतात. ठेकाडे गुरुजी, ठेकाडे भाऊजी. मला या गोष्टीचा आनंद होतोय. मी लग्नाआधी शेर होतो, आत्ता उंदीर झालोय लग्नानंतर. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. लोकशाहीच्या दिवाळी विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळीकडेच दिवाळी प्रकाशमय साजरी होते. अशातच आज कार्तिकी शुद्ध प्रतिपदा, बालप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. आणि अशातच एका खास जोडीच्या घरी मी आज आलेली आहे, त्यांच्यासोबत गप्पा मारायला. त्यांनी कित्येक वर्ष मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली. अर्थातच मी माझ्यासोबत आहेत निशिगंधा वाडताई आणि त्यांचे मिस्टर दीपक देऊळकर सर. तुम्हा दोघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तुला आणि सगळ्या प्रेक्षकांना लोकशाहीच्या शुभ दिवाळी. सगळ्यांना शुभ दिवाळी. कसे आहात सगळ्यात आधी? म्हणजे कसे दिसतोय? खूप छान दिसताय, खूप मस्त दिसताय, एव्हरग्रीन. बरं ताई, पहिल्यांदा आमच्या असे तावडीत तुम्ही दोघेही आले तसं म्हणायला हरकत नाहीये. सो त्यामुळे सुरुवात छान उखाणा घेऊन करा ना. लाल केशरी सूर्योदयानी पवित्र पावन पहाट होते, देवदत्तच्या नावाने आता त्याचंच तेज भाळी माळते. वा सर, तुम्ही देवदत्त म्हणजे मीच. दीपक देऊळकर हे माझं जरी नेम असेल तरी. अरे मी पाहिलं. वा वा. तिला विचारलेला प्रश्न म्हटलं, हा देवदत्त कोण? आला होता प्रश्न माझ्या मनात. तेजल तुम्ही घेणार की नाही छान असं? तिचंच नाव घेत असतो, आणखी कुणाचंच नाव घेत नाही. मी पाहिलं पण तरी सुद्धा छान असं. ताईंना पण खूप छान वाटेल. काय आहे, सिनेमाचे डायलॉग्स लिहिणं, डायरेक्शन करणं, ऍक्टर म्हणून काम करणं खूप सोपं आहे. पण उखाणा घेणं इतकी कठीण हे आहे ना, की मला तिनेच प्रॉम्प्ट करावा लागतो. लग्नातही तिनेच प्रॉम्प्ट केला होता उखाणा. मला आठवतोय का तो? आठवतोय लग्नातला उखाणा. मी अजून एक मीच घेते. सांग ना, कुठला घेतला होता? बरेच आहेत रे दीपक. लग्नात कुठला घेतला होता ते कसं आठवेल आता मला? 32 वर्षांपूर्वीचा उखाणा कसा म्हणजे स्मरणशक्ती उजवी असेल, पण किती अनेक गोष्टी तुझ्या सोडून दिल्या. मला नाही सोडल्या. अरे शुभ दिवाळी, शुभ दीपावली. दोघांना असं खूप छान हसत खेळत बघताना खूप मस्त वाटलं. पण आता लग्नाचा विषय निघाला. कुपीतलं अत्तर अलगद उलगडते, देवदत्तचं नाव घेते. तू म्हण, निशिगंधाचं नाव घेतो आणि माझं सुख तुमच्यात वाटतं. माझं सुख तुमच्यात वाटतं. वाव, कमाल कमाल कमाल. म्हणजे हे कॉर्डिनेशन कुठेच पाहिलं नव्हतं आतापर्यंत. इतकं मस्त. पण उखाणा नाही बाळा, मी तिच्यासाठी ना शेअर करायचो जेव्हा खूप प्रेमात होतो ना. आताही प्रेमातच आहे. म्हणजे आता शेअर का होत नाहीत ते विचार ना. आता काय आहे, तुला एक गमत सांगतो की शेर म्हणजे आपण बाघाला शेर म्हणतो. तर असं ना, शेरांची वरात चाललेली असते. वरातीत सगळे शेर असतात आणि एक उंदीर पुढे आपला नाचत असतो. तर ते बाकीचे शेर म्हणतात, अरे तू कशाला येतोस, आमच्या पायाखाली आलास तरी चिडून हे होशील, तू का? म्हणाला, नाही, मला या गोष्टीचा आनंद होतोय. मी लग्नाआधी शेर होतो, आत्ता उंदीर झालोय लग्नानंतर. हा पण आता तेच होणार आहे. नाही. म्हणजे आधी कसं असतं, ती कोण असते? चंद्रमुखी, मग सूर्यमुखी. चंद्रमुखी आणि 3 वर्षांनी चंद्रमुखीची सूर्यमुखी व्हायला लागते आणि मग 10 वर्षांनी जी कायम ज्वालामुखी असते. किती सोपं आहे ना. थोडक्यात काय, इट्स अ मॅन्स वर्ल्ड. आता सर, तुम्ही म्हणालात की तुम्ही त्यांच्यासाठी शेअर करता, तर एखादा शेअर होऊन जाऊ दे. मेरे शीशा है दिल को बहुत संभल कर हाथ में लेना. मेरे शीशा है दिल को बहुत संभल कर हाथ में लेना, क्योंकि नजाकत इसमें इतनी है, बस एक बार नजर से गिरा तो वही टूटा. वाह, का प्रेमात पडले तुला कळलंच असेल ना. प्रेमाचा गुलकंद असा पसरलाय असं वाटायला लागलंय मला. तर म्हणजे मी का प्रेमात पडले असेल हे तुझ्या छान लक्षात आलं. अर्थात शेर ऐकून नाही, पण त्याचं मन इतकं छान. खूपच खूप गोड आहे तुम्ही दोघंही आणि खूप मस्त वाटलं. मला आता एवढा विषय निघाला लग्नाचा, तर मला त्याबद्दल विचारायला आवडेल की दिवाळीचा आता सण आहे, तर लग्नानंतरची पहिली दिवाळी आठवते म्हणजे आपल्यामध्ये स्पेशल असतं. लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हणजे जावयासाठीचा तो मान, ह्या सगळ्या गोष्टी आठवते का? काही खास अशी आठवण? काय आठवतंय का?
एवढं नक्की कळतंय इतक्या वर्षांनी जामा तो दशमो ग्रह याला नक्कीच आठवत असेल. ही अगदी पॉप्युलर म्हण आहे. पण नाही म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी म्हणजे कसे आहे विजयवाडांना तू ओळखत असशीलच आणि ती म्हणजे फक्त वयाने वाढ नावानेही वाढ आणि तो ड आहे वाढलेली आहे पण मनाने अगदी लहान मूल आहे ते अगदी म्हणजे हसत खेळत असं तर सगळं म्हणजे अगदी सागर संगीत तुम्ही सगळं योजलेलं होतं तसं सगळं केलं. ऑफकोर्स मानपान मी मानत नाही कारण मी असं मानतो की म्हणजे तीही सांगते म्हणजे तिला आम्ही आवाजाव पण करत नाही याच्यावर लक्षात असेल की बॉन्डिंग या तर ती सांगते की म्हणजे या 2 मुली आणि ही 2 मुलं आहेत माझी म्हणून म्हणजे मी आणि अभिजित माझा जो साडू आहे तो प्राजक्ता माझी थोरली बहीण आणि अभिजित तिचे यजमान. तर तिने सगळं आणि काय झालं आमचं एप्रिल मध्ये लग्न झालं. त्यांचं 9 मार्च आपलं किती एप्रिल सांग 24 टोकावर असायला हवं. तर एका महिन्यात ती म्हणाली की माझी दोन्ही पाखरं उडून गेली रे. म्हटलं कुठेही उडून वगैरे नाही. तर मग आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एकत्र तिकडे भेटायचं आणि पहिला पाडवा तिकडे साजरा करायचा. आम्ही गेलो म्हणजे ती इतकी खोडकर आहे की मला पहिल्यांदा आंघोळीला हे गेले अभिजित आणि प्राजक्ता त्यांना उठणं वगैरे लावलं सगळं ते सागर संगीत केलं आणि मला म्हणाली तुला तुझी हे काढायची आहे ना त्यांच्यावर मी लवंग्यांचे तिकडे ठेवलेलं आहे म्हणून. तर मग आम्ही लवंग्या पेटवला दार नॉक केलं आणि प्राजक्तांनी थोडंसं दार उघडलं बाथरूमचं. त्या काळची ती मोठी बाथरूम मोठ्या घरानं मोठ्या बाथरूम्स असायच्या. जळत्या लवंग्या लवंगीची माळ असते ना छोटीशी तर ती अभिजित असा पाठावर बसला होता ही फक्त पाटणं मजा बघत होती माझ्या अशी आणि ते दोघंही जे नाचले तिकडे घाबरून कमाल आठवण होती. आणि त्यानंतरची आठवण आणखी मजेशीर आहे की हे झाल्यावर अभिजित तिच्या पाठी लागला की नाही मला सांग लवंग्या कुठे ठेवला आणि ती बिचारी दाखवायला गेली पण मला माहिती होतं तो ते करणार म्हणून त्यामुळे मी आधीच त्या सगळ्या लवंग्या लपवून सरांचा असाच मिश्किल स्वभाव आहे ना म्हणजे नेहमीच असे मस्ती वगैरे करत असत. तुम्हाला सगळ्याची सवय झाली बिलकुल. आणि माणसांनी ना आनंदी असायला पाहिजे. निदान घरी तरी खरं असावं. घरी काय दारी काय काय होतं माहिती बाळा असं तुम्ही कामाच्या ठिकाणी नाही ना वागू शकत असं म्हणतो नाही. पण आय बिलीव्ह की यू डोंट हॅव टू प्रिटेंड व्हॉट यू आर नॉट यु नो की म्हणजे एस्पेशली ना कलाकारांचं कारण का लोकाभिमुख एकदम हे आहे ना आपलं व्यवसाय सगळं तर बऱ्याचशा ऍक्टरना असं वाटतं सगळ्याच नाही की नाही म्हणजे कॅमेरा रोल झाला की आपला मुखवटा पाळखायचा असतो ऍज अन ऍक्टरचा त्या कॅरेक्टरचा आणि एरवी जो असतो तो आपला खरा चेहरा. पण खूप वेळेला असं होतं की लोक आपला खरा चेहरा विसरून जातात आणि तो मुखवटा पांघरूनच जगतात. बरोबर. तर मला ते घरीही नाही आणि दारीही जमत नाही. कसं असतं की बाहेर आपण जेव्हा कामाच्या ठिकाणी असतो त्यावेळेला काही शिस्तीचा भाग असतो ना तेवढाच फक्त मला अधोरेखित करायचं. काम करताना त्यात खरं खोटं आणि मुखवट्याचा प्रश्न नव्हता. म्हणजे मी बोलताना सुचवायचं इतकंच होतं की जितकं मोकळं आरसपानी मन घरी असेल ते तितकं छान असं एवढंच म्हणायचं. ताई कलाकार म्हटलं तर तुम्ही जे म्हणाला ते अगदी बरोबर आहे. कलाकार म्हटलं की ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन ह्या दोन्ही भूमिका आपल्याला पार पाडाव्याच लागतात. ही तर गोष्ट झालीच. मात्र आता दिवाळीचा सण आहे तुम्ही कलाकार आहात बिझी शेड्यूल असं की आपलं किती दिवसापासून हे पेंडिंग होतं आणि खूप दिवसांनी आपला हा योग आला त्यामुळे समजलं की तुम्ही किती बिझी असता. या सगळ्या शेड्यूल मधून घराकरता दिवाळीचा सण खूप मोठा असतो. किती वेळ काढता कसा दिवाळीचं डेकोरेशन म्हणा किंवा फराळ म्हणा किती दोघांचा सहभाग असतो आणि किती छान पद्धतीने साजरी होती दिवाळी तुमची. दिवाळी अतिशय मजेमध्ये साजरी होते. सगळेजण एकत्र असतात दिवाळीला. अत्यंत कुटुंब वत्सल अशी दिवाळी असते. पण आपला सगळा जो दिवाळीचा खाऊ आहे तो घरी नाही बनवत. माझी एक मैत्रीण आहे तिच्याकडनं घेते आणि ती साजूक सुंदर बनवते आणि ते घेते
आणि रांगोळी म्हण, दिवे लावणं म्हण, हे सगळं काम आता ईश्वरीचं आहे. वा वा, ती करते. मुळात सणांचा अर्थ काय, म्हणजे सण आपण साजरे करायचे, त्याचं जे महत्व आहे, महती आहे ती तर आहेच, पण आता या आजच्या आधुनिक ग्लोबल व्हिलेजमध्ये का करायचे, तर आपले वाडवडील असा विचार का करत होते, का हे सण साजरे करत होते, त्याच्या परंपरा काय आहेत, ते त्या तरुण हातांनी मनांनी केलं तर त्यांनाही वळण लागेल ना, आणि ते पुढच्या पिढीपर्यंत जाईल. बेसिकली जस्ट टू कंटिन्यू फ्रॉम हिअर, काय आहे, हे प्रत्येक सणवार आहेत ना बाळा, किंवा आपल्या आपण म्हणतो ना की अमुक एक गोष्टी परंपरेनुसार चालल्या पाहिजेत वगैरे, त्या सगळ्याला सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे. बरोबर. तर या सणवारांना सुद्धा सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे. अगदी म्हणजे श्रावण महिन्यातच उपास का करतात, दिवाळी का साजरी होते, किंवा अगदी बायकांना हळदी कुंकू का लावतात, प्रत्येक ठिकाणी सायन्स आहे. कान काटोचतात, म्हणजे इव्हन इकडे जी जोडवी घालतात बायका, तर त्याचा तो ॲक्युप्रेशर पॉइंट आहे, कारण त्या प्रसूतीच्या वेळेला त्यांना त्या लेबर पेन्स होऊ नयेत खूप जास्ती, किंवा तिकडे ॲक्युप्रेशरचा पॉइंट असतो, त्यामुळे कुठलीही इन्फ्लमेशन वगैरे होऊ नये. बऱ्याच गोष्टी आहेत मला. अगदी. आणि त्या जर असं सांगितलं नाही हे कर, नाही तर असं होईल, हे सांगितलं तर टेन्शन येतं ना. मग त्याला जर मजेची सांगड दिली आणि ते करायला सांगितलं, तर ते आपल्या पूर्वजांनी इतकं सुंदर ते म्हणजे ते हे दिलं, आणि त्यात देवाची जोड दिली. शास्त्र शुद्ध आणि सोबत विश्वास आणि श्रद्धा याची जोड कुठे काही उणीवच ठेवली नाही ग प्रश्न विचारायला. किती गोड बोलतात तुम्ही, किती गोड. आता सांगाच किती गोड बोलतात ताई, किती. उपहासात ना तुला कळलं नाही का, मला विचार असं म्हटलं, मला चुकलं असेल, मी असं म्हणायला जात होतो की मला विचार ना, चुकून द्यायचं, मला विचार असं चुकून आलं. आताच तू म्हणाला होतास खरं, मग खरं तेच सांगितलं. फेकाडे गुरुजी, फेकाडे भाऊजी. आताच म्हणजे इतकं छान वाटतंय की खूप वर्ष झालीत लग्नाला. आता तुम्ही 32 वर्ष झालीत लग्नाला. वर्ष. बरोबर. या नात्याची सुरुवात तुम्हाला आठवते का, कसा होता तो एकंदरीतचा काळ, म्हणजे डेटिंग पिरियड म्हणा, सुरुवातीमधली वाट लावू नको नाही, म्हणजे मला ते तुम्हाला पुन्हा फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जायचं की कसं सुरुवातीचे दिवस होते, तुम्ही एकमेकांना कधी भेटलात, म्हणूनच आम्हाला पुन्हा नव्याने जाणून घ्यायचं तुमच्या तोंडातून, कारण की अशा गोष्टी बरंच ऐकले काय. हा म्हणजे त्याबद्दल इतक्या मुलाखती झाल्या, तू बोलायला लागला ना की मला बोलायला मिळणार नाही, मी एक वाक्य बोलून घेते, मग म्हणते फक्त ऐक. मला एवढंच म्हणायचं आहे की मैत्रीचं नातं जिवंत ठेवलेलं आहे, हे गम्य आहे या नात्याचं. ओव्हर टू यू. एक मी थांबेल, कारण आतापर्यंतच्या मुलाखतीमध्ये दीपक सरांनी सांगितलं होतं की ते कसे प्रेमात पडले, काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, निशिकांना त्यांनी सांगितलेलं नाही. सो मला तुमच्याकडून ऐकायचं, तुम्ही कधी दीपक सरांच्या प्रेमात पडलात, आणि हे त्यांनाही जाणून घ्यायचं आहे. अगं मुली इतक्या हुशार असतात, हे मी एका हुशार मुलीला काय सांगू. तुझं एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत जे हसू पोचलंय ना, कोण आपल्या प्रेमात पडलंय हे शब्दांमध्ये तोडण्याची गरजच पडत नाही. अगं नजरच पुरेशी असते, आणि एकदा तो होकार आपल्या नजरेतनं पलीकडे गेला की समोरच्याला मग राहवतच नाही. हे इतपत त्याला पोचवायचं असतं, बोलायचं त्यांनीच असतं शेवटी. तेच मी केलं. पटाईत असतात, गंमत म्हणून समोरच्याकडून वधवून घ्यायचं, स्वतः प्रेमात पडायचं. वडील विसरू नका, तुम्हाला एक कन्याचे. त्यांनी सांगितलं की नजरेतून त्या तुमच्या प्रेमात पडल्या, त्यांनी सांगितलं. अगं असं नाही, म्हणजे आपण प्रेमात पडलोय हे सगळ्यांच्या तर नाही ना फटाफट प्रेमात पडत असतात. ज्याच्या पडलोय हे त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोचतं. इतके त्या प्रेमात पडलेल्या मुलीचे डोळे बोलके होतात. बरोबर झाले असतील ग माझे त्या वेळेला. तुमच्या प्रेमाचा रंग गुलाबी आजही दिसतोय ताई, खरंच. गुलाबी रंग पर्यंत ठीक आहे, लाल रंग झाला डोळ्यात. आता मला तुम्ही प्रश्न दिला, प्रत्येक वेळेला तू पाहिलंस, म्हणजे मी त्याला मेन रोडवर आणते तोपर्यंत. म्हणजे त्यांची शाब्दिक पकड खूप छान आहे खरं बघायला गेलं. तशी पकडही खूप छान आहे, म्हणून हिला पकडली ना.
चला आता पूर्ण विराम अगदी काही गरज नाही. दीपक सर मला ना आता विचारायला आवडेल, तुम्ही म्हणालात की तो रंग गुलाबी आहे तोपर्यंत ठीक आहे, लाल झाल्यावर मग काही खरं नाही. जेव्हा निशिकांत ताई चिडतात तेव्हा तुम्ही काय करता? कारण की आत्ताच आम्ही पाहिलं तुमचा गमतीशीर वाद चालू होता, असं म्हणत नाही की मी वाद चालू आहे, गंमत होती त्यात. मग कसं मॅम चिडल्यावर तुम्ही काय करता? काय हे बघ सिंपल आहे, मी लहानाचा मोठा गिरगावात झालेलो आहे, त्यामुळे अरेला कारे हे येणार ऑब्विसली गिरगावकर आहेत ते. मग दुसरी गंमत म्हणजे तुला खरं सांगू का, असं हत्यारच झालेलं नाही की जे कुठलाही पुरुष बायकोच्या समोर काढू शकेल. मग त्यामुळे हातातली सगळी हत्यारं फेकून द्यायची. दॅट इज द बेस्ट ऑप्शन. नाही असं कसं एक शाब्दिक हत्यार राहिलं खोटं बोलणं. म्हणजे हे बोलतात तेच खोटं आहे पुरुष. हत्यारं गळून पडतात वगैरे. अरे हे रे की वाद होत नाहीत, अगदी हत्यारं गळून पडतात वगैरे. हे प्रत्येक पुरुषाचं एक काय म्हणतो व्हाईट लाय. असं गमतीचा भाग आला ही. म्हणजे तुमच्या दोघांच्या वादामध्ये मला माझे आई वडील कुठेतरी आठवले की अगदी गंमत करतोय. गमतीशीरच असे वाद घरी सुरू. थोडक्यात सांगते, वाद होत नाहीत हे शक्य नाही, कारण दोन आपापली व्यक्तिमत्व जपणारी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रत्येक मतावरती ती सहमत असतील हे खोटं आहे. नाही, आणि दुसरं एक काय बाळा की दोघांनाही ना स्वतःचा एक स्पेस असतो ना, आणि त्या दोघांची ती म्हणाली तशी व्यक्तिमत्व बरोबर. पण त्याहीपेक्षा मी तुला सांगू की जर बायको बिचारी नवरा सांगेल तसं ऐकत राहिली किंवा नवरा ऐकत राहिला तर मग ते नातं हे कॉम्प्रोमाइज आहे. बरोबर. चिडतं कोण? ज्याला आपल्यावर पूर्ण अधिकार वाटतो, तोच माणूस आपल्यावर रिॲक्ट करतो. ज्याला फरक नाही पडत आपण का रिॲक्ट करणार त्याच्यावर? तर त्यामुळे तिचं चिडणं ही अजूनपर्यंत तेवढेच प्रेम आहे याची पावती आहे मला. फक्त नातं जपताना एवढं जपलं पाहिजे, म्हणजे मला असं वाटतं की चिडणं स्वाभाविक आहे, फक्त ते विकोपाला जाऊ नये हा संयम आहे. म्हणजे या मोडवर मला एक तुमचा सिनेमा आठवला. गमतीशीर प्रश्न गमतीत उत्तर द्यायचं. नवरा माझ्या मुठीत ग हा सिनेमा तुम्ही दोघांनी एकत्र केला. सिनेमाच्या नावाप्रमाणे सर मुठीत आहे तुमच्या. एक मिनिट नावच चुकलं होतं. नवरा माझ्या मुठीत ग नाही, नवरा माझ्या चिमटीत ग. अगं तो सिनेमा कसा लिहिला गेला माहितीये का? 10-15 मिनिटात मी तो सिनेमा लिहिला होता. म्हणजे त्याची एक जी बेस्ट आहे काय झालं होतं, एक त्याचा जो निर्माता आहे तो मला म्हणाला होता अरे लाईन में सब पिक्चर वही आ रहे, म्हणजे ते नॉन महाराष्ट्रीयन आहेत मेहता म्हणून, आणि दीपकजी म्हणजे मला लास्ट पिक्चर्स ना 2 खूप लॉस झालाय वगैरे वगैरे. तर मी त्याला असं गमतीत म्हटलं हो प्रत्येक सिनेमात, कारण मी केवढे तरी सिनेमे करत होते त्यावेळेला, आणि बायकोचा छळ आणि बायकोला सासू बाहेर फेकून देते आणि बायको बिचारी मग त्या पोज मध्ये पण नका हो सासूबाई मला बाहेर फेकून दो असं ते चालू होतं. तो युगच तो होता. आणि मी त्याला म्हटलं की आता यार जर असे सिनेमे येत आहेत तर आपण बरोबर उलट केलं तर. तो म्हणाला काय? तर मी गमतीत म्हटलं आमची खरी स्टोरी दाखवली तर. डोळा मारला त्यांनी. मला तुला वाटतं फरक पडत असेल आता तेजस. मला त्याच्या त्या 4 डोळ्यातनं जो दिसत नाही तोही डोळा दिसतोय. तुला डोळा दिसत नव्हतं तिचं. अरे पण मला कळलं होतं. नाही पण गंमत म्हणजे हा विनोदाचा भाग झाला. पण मी खरंच सांगतो की ती आणि मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि मी तिलाच सांगितलं की निशू तो मेहता असं म्हणतोय ना, तर आपण एक असा सिनेमा करूया जिकडे सगळं रिव्हर्स. ती म्हणजे लॉजिकली पटणार नाही. म्हटलं जे करतोय ना ते कंटेंट आपण जर जेन्युइनली दिलं ना तर पटतं लोकांना. फक्त त्याला काहीतरी आपल्याला रिझनिंग द्यायला पाहिजे. तर असं दाखवू शकतो ना की तिच्या स्वप्नात तो येतो आणि गेली 5-6 जन्म तोच तिचा नवरा आहे आणि त्यांनी तिला छळलेला आहे, म्हणून या जन्मी तो बावळट म्हणजे थोडासा असा हे झालेला आहे आणि ती खूप स्ट्रॉंग आहे. म्हणून म्हणाली बघ बाबा त्याला जर आवडलं तर. आणि मी त्याला सांगितलं, तो म्हणाला सर मुझे स्टोरी वगैरे कुछ नहीं पता, आप मुझे बस वहां से बाहर निकालो. असा तो सिनेमा घडला. मग तो लिहिला गेला आणि मी त्यावेळेला कृष्णाची शूटिंग करत होतो याला गुजरातेत. तिकडे मला त्यावेळेला मोबाईल नव्हता. तिकडे मला आर के मेहताचा फोन आला
सर सर 1 मिनट, मैं प्रभात टॉकीज के बाहर से बोल रहा हूँ, ये शरद पै साहब बात करना चाहते. आणि शरद पैंनी फोन घेतला आणि मला म्हणाले, दीपकजी, सिनेमा जर आम्ही आधी बघितला असता तर निदान आमच्या थिएटरला परत प्लॅस्टरिंग करून घेतलं असतं, कारण लोक इतके हसतायत की आमची बाल्कनी अक्षरशः अशी हलते लोकांच्या हसण्याने. कमाल चित्रपट होता खरं तर. मजा आली पण मजा आली करताना. आणि अशोक मामा, निर्मिती सावंत, सुधीर जोशी, सगळे धमाल. खूपच. मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की ताई, आता आपण पाहतोच की कलाकारांची मुलं देखील सिनेसृष्टीकडे वळलेली असतात आणि अशातच ईश्वरी तुमची गोड मुलगी आहे तुमच्या दोघांची, आणि खरं तर सेम ती ताई तुमच्यासारखी हुबेहूब दिसते. ईश्वरीचं मी इंस्टाग्राम स्टॉक केलं, त्यामध्ये पाहिलं मी की तुम्ही सेम म्हणजे तुमच्या दोघांसारखी दिसते, पण जास्त तुमच्यासारखा चेहरा आहे तिचा. काय झालं, असं का बघताय तुम्ही एकमेकांना? त्याच्या नाकावरचा तू राग पाहिलास की नाही? नाही खरंच मी झाडला खरंय, दोघांसारखी दिसते, पण ती तिच्यासारखी दिसते असं म्हणते मी. पांडुरंगाची अक्षय कृपा आहे की अशी कन्या आमची आहे. म्हणजे ती खरंच गुणी आहे अगं. आणि अशा अवाजवी मागण्या नाही, किंवा अगदी आत्ताची पिढी आहे, कित्येक वेळेला आम्ही दोघं तिच्याकडनं काही शिकतो. पॉलिटिकल सायन्स हा तिचा विषय होता, त्यामुळे बातम्या बघताना किंवा कुठल्या विषयावरती बोलताना तिचं स्वतंत्र मत ऐकताना आणि त्या मताला समजून घेताना मला कित्येक वेळेला असं वाटतं की आम्ही जे जगतोय ना किंवा जगलोय ना ते कमी अधिक प्रमाणात आपलं डिडक्टिव्ह प्रिमाइस कसं असतं की प्रिमाइसेस बिहोल्ड द कन्क्लुजन. बरोबर. हे डिडक्टिव्ह झालं. पण आत्ताची जी पिढी आहे ना ईश्वरीची, नाही जोक सपाट, मी मनापासून सांगते, त्यांच्याकडे ना एक ती इंडक्टिव्ह लीप आहे. म्हणजे जे दाखवलं जातंय त्याच्या मधलं वाचण्याची, समजण्याची आणि त्याच्याबद्दल स्वतःचं मत बनवण्याची एक क्षमता आहे, एक विचार स्वातंत्र्य आहे आणि एक आत्मविश्वास आहे त्याच्यात. पॉलिटिकल सायन्समध्ये ती मिठीबाई कॉलेजला होती, तिथे त्या विषयात ती पहिली आली विद्यापीठामध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आली, गोल्ड मिळालं तिला. आणि त्याचा मला सांगताना आनंद होतो म्हणून मी सांगते. दरच वर्षी कोणीतरी येतं, पण आपल्या लेकराचं कौतुक वाटतं, तू विचारलंस म्हणून सांगितलं. ती म्हणजे शेवटी तेच करेल जे तिला करायचं आहे. तिचा कल या क्षेत्राकडे आहे, पण नुसता कल आहे म्हणून नाही, त्याची पायाभरणी तिने उत्तम केलेली आहे. म्हणजे उत्तम नाचते, शामक डावर यांच्या, म्हणजे आम्ही असं म्हणतो ही देवाची कृपा आहे की या स्वतः या 2 मान्यवरांनी सांगितलं की ही स्टुडंट आम्हाला द्या, शी कॅन क्रिएट वंडर्स. म्हणजे फक्त दिसणं आपल्या हातात नसतं, ती छान सुंदर दिसते ही देवाची कृपा, पण तिच्यातली आतली टॅलेंट जी आहे, किंबहुना ती 4थ्या म्हणजे 4th स्टँडर्ड पासून ती इंटर स्कूलचा भाग घ्यायची, डान्स कॉम्पिटिशनचा भाग घ्यायची. त्यामुळे नाट्य, नृत्य आणि नृत्य या दोन्ही याच्यात ती स्वतः तयार करते. आणि ती IAS ला निवडली गेली तिच्या IAS प्रोबेबल्स साठी तयार करण्यासाठी मुलं जी असतात. गेल्याच वर्षी तिचं हे झालेलं आहे ना. तर पण तिचा कल पहिल्यापासून इथे 100% आहे या ह्याच्याकडे. पण आता हे सगळं बोलताना पटकन पुढचं सांगून टाकली मजा सगळी, किंवा ते असं गुलदस्त्यात राहिलं आणि ते असे योग्य वेळी म्हणतो ना, मौके पे चौका, किंवा बाहेर आलं, फुल उमलल्यावरती त्याचा सुगंध घेण्यास जास्त मजा आहे. आणि आम्ही वाट पाहतोय ईश्वरीची, आणि आम्ही पुन्हा तिच्यावर सुद्धा अगदी हमला करू की ईश्वरी आनंदाने. म्हणजे नक्कीच. पण मला हा प्रश्न विचारायचा की ईश्वरीने तुमचा कोणता सिनेमा पाहिल्यानंतर तिला प्रचंड आवडला आणि तिने तुम्हाला त्याच्याबद्दल सजेशन दिले की मला हा तुमचा सिनेमा खूप आवडलाय आणि मला सतत पाहावासा वाटतं, असं तिने कधी सांगितलंय? तिला खूप मोकळी आहे, त्यामुळे ती फक्त हेच बघत असते. म्हणजे एस्पेशली आमच्या दोघांचे सिनेमा लागले की शी हे नको करायला हवं होतं, हे का केलं, ते तिचं असतं. असं आवडलेले बरेच सिनेमे आहेत तिला दोघांचे, पण तिचं एक स्वतःच मत आहे आणि काय केलं पाहिजे, किंवा इथे तू असं करू शकला असतास, किंवा इथे आई असं करू शकली असतीस ना, हे तर हे तिचं ते चालू असतं. आणि ती स्वतःच्या बाबतीत इतकी म्हणजे क्रिटिकल आहे ना की त्यामुळे म्हणजे तिला असं जेन्युइनली, म्हणजे आम्ही सुद्धा जर कौतुक केलं तिचं किंवा काय, तर तिला ते नाही आवडत. मग ती
नाही, लेट मी फर्स्ट प्रूव्ह मायसेल्फ, नॉट ॲज युअर डॉटर बट ॲज मायसेल्फ विथ व्हॉट एव्हर गॉड हॅज गिव्हन मी. देवानी जे मला दिलंय ते मला हे करून. मला हे वाटतं या पिढीचं वैशिष्ट्य आहे ते, की तुमची पिढी जी आहे ना ती एक्सप्लोर करते आणि मग निर्णयापर्यंत पोहोचते. आमच्या पिढीत कसं होतं माहितीये, थोडंसं म्हणजे असं एखादं गॅप इयर घेणं किंवा डिटॉर करून एक्सप्लोर करणं भय वाटायचं. अरे आपली आजूबाजूची मुलं आपल्या पुढे निघून जातील, किंवा माहिती नाही कुठली अनामिक भीती असायची. पण आता नाहीये. आता तुम्ही मुलं म्हणजे बघता, आजमावता आणि मला कुठे पोचायचंय हे कुठेतरी तुमच्या मनात असतं आणि हे शिकण्यासारखं. ऍक्च्युली आता तुम्ही पिढीबद्दल बोललात म्हणून विचारते. तुम्ही एक सिनेसृष्टीत काम केलंय, दिग्दर्शन केलंय, तुम्ही काही करताय आजही काम. आता जी येऊ घातलेली पिढी आहे या क्षेत्रात, त्यांना तुम्ही काय सांगा? कीप इट व्हेरी इझी. अगदी, कारण काय माहितीये ना की तुम्ही तो काळ खूप स्ट्रगल मध्ये गेला. आता या सगळ्या गोष्टी खूप क्विक आणि फास्ट मिळत आहेत. टेक्निकली म्हणा, या सगळ्या गोष्टी खूप मिळत आहेत. तसं ते तेव्हा नव्हतं आधीच्या काळात. म्हणजे मेकअप पासून म्हणा, प्रोडक्शन हाऊसेस पासून, व्हॅनिटी व्हॅन, या सगळ्या गोष्टी आता. पण ते त्यांचं भाग्य आहे ना बाळा. आमचं भाग्य काय माहितीये तुला, आम्ही म्हणजे आमच्या पिढीने जे बघितलंय तो अगदी 16mm वर शूट होणारा सिनेमा, तिकडनं ते स्क्रीनबॅकवर एडिटर्स बिचारे अशी ती सेलोटेप घेऊन लावायचे, त्या सगळी रिळ असायची असे बघायचे, यु नो. किंवा आमच्या वेळेला सायलेन्स म्हटल्याबरोबर जे कॅमेरे चालायचे त्याचे एवढी एवढी मोठे डबे असायचे रिळ, त्या रिळांचा आवाज यायचा. तिकडनं युमॅटिक हे ते आत्ताही आहे. म्हणजे हा जो सगळा जो चेंज आहे, हा आम्ही भाग्यवान आहोत की टोटल हा जो चेंज आहे हा आम्हाला बघता आला. आमच्या म्हणजे समोर हा सगळा चेंज घडलेला आहे. तर त्यामुळे मला जेन्युनली असं वाटतं की येस, बी इन्फॉर्म, कीप इन्फॉर्म, यु नो. अँड 3 A खूप महत्वाचे कुठल्याही क्षेत्रात. फर्स्ट इज म्हणजे अॅनलाइज, की जे घडून गेलंय ते तसं का घडून गेलंय किंवा का घडलं पाहिजे ते अॅनलाइज करा. अॅनलाइज, देन ऍक्शन, अॅनलाइज करून ऍक्शन घ्या. अँड ऑल्सो अँटिसिपेट की पुढे जाऊन आपल्याला काय करावं लागणार आहे किंवा काय. म्हणजे हे मी माझ्या स्टाफला पण नेहमी सांगतो की या 3 A's जे आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत. तर त्यामुळे बस तेवढंच तुम्ही फॉलो करा की लाईफ व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी. पप्पा देतो सगळं. या पिढीबद्दल ना अजून एवढंच म्हणायचं होतं मला की कसं आहे, थोडंसं अंतर्मुख व्हायची पण गरज आहे. म्हणजे कसं की मला जे हवंय ते मला नाही मिळालं तर नो फेलियर इज फायनल, किंवा नो सक्सेस इज अल्टिमेट. देर इज ऑलवेज समथिंग इन बिटवीन दॅट यू कॅन डू. त्यामुळे जे पटकन मिळालं नाही म्हणून खिन्न होण्याची गरज नाही, किंवा कुठलं चुकीचं पाऊल घेण्याची गरज नाही. आणि अंतर्मुख होऊन नेमकं माझ्यात काय चांगलं आहे ते शोधून आज इतक्या संध्या आहेत अगं. म्हणजे सोशल मीडिया ही आहे अगं नुसतं म्हणजे आता तर म्हणजे AI तेही खूप बदलायला सुरुवात केली आहे. पुढे मागे इतक्या संध्या आहेत, तुम्ही एक्सप्लोर करून वेगवेगळं करू शकता. पण ते करताना माझी लेव्हल ऑफ अचीवमेंट आणि लेव्हल ऑफ ॲस्पिरेशन ह्याचा अंदाज घेऊन केलं ना तर या नवीन पिढी पुढे काय क्षितिज ठेंगणं. ऍक्ट म्हणजे ऍक्शन अँड ऑल्सो अँटिसिपेट व्हॉट इज गोइंग टू बी द नेक्स्ट स्टेप. तर याच्यात या 3 शब्दांमध्ये लिटरली म्हणजे निशिगंधा जे म्हणाली अगदी सगळं ते येतं. आणि ते मात्र खरं आहे की फास्ट फूडचा जमाना आहे. तुमच्या एखाद्या गोष्टीला थोडासा उशीर लागतोय म्हणून डिप्रेस होऊ नका. सर, आत्ताच तुम्ही म्हणाला त्या सगळ्या गोष्टी, मात्र तुम्ही एक बरेच वर्ष सिनेसृष्टीत काम केलं, ताई अजूनही काम करताय आणि दिग्दर्शन केलं, लेखन केलं. तुम्ही आता चॅनलचे CCO आहात. म्हणजे हा प्रवास टप्प्याटप्प्याने पुढे पुढे सरकत गेलाय. म्हणजे दिग्दर्शन, अभिनेता या सगळ्या गोष्टी पुढे घेत गेल्या. पण किती आव्हानं असतात असे क्विक डिसिजन्स घेणं. पण सगळ्यात मोठं आव्हान ते असतं मला ऍक्टर म्हणून ना. ऍक्टर ही सगळ्यात आम्ही लाडवलेली जमात असतो. म्हणजे अगदी कपडे हातात येतात, जेवण हातात येतं, चहा, सगळं म्हणजे असं ऍक्टर हिरोची कामं करणारी जे ऍक्टर्स असतात म्हणजे जे मेन लीड्स करतात ते अगदी बूट बांधायला लेसेस जरी वाकले ना तरी बिचारे ड्रेस जातात धावत येतात.
अरे अरे सर मैं बांधता हूँ ना. पण सगळेच काही बांधू देत नाही. नाही आम्ही कधीच ते केलं नाही, तुला माहिती आहे. पण तुला सांगतो म्हणजे खूप प्रेम देतात. त्यानंतर तू म्हणालीस की निर्माता, दिग्दर्शक म्हणून निर्माता म्हणजे एका मुलीचा बाप असतो ऍक्च्युअली. त्यात मराठी चित्रपटांचा जर कोणी निर्माता असेल तर त्याच्यासाठी तर म्हणजे मुलीचं लग्न करणं एखाद्या वेळी सोपं असेल, पण दररोज नव्याने संसार मांडावा लागतो. आणि आता आपण येऊया CCO या पदाकडे. तर इथे कसं असतं की इथे सगळ्याच गोष्टी बघायच्या असतात ना. फर्स्टली क्रिएटिव्ह, की प्रोग्रामिंग आपलं आवडलं पाहिजे. सेकंडली मार्केटिंग, सिंडिकेशन, लायसन्सिंग, काय दिसलं पाहिजे, ऍड्स किती येत आहेत, इतके लोक जे अवलंबून आहेत डायरेक्टली चॅनलवर आपल्या किंवा आपल्या संस्थेवर, आपल्या कंपनीवर. तर त्या 4 चॅनल्सच्या 5 चॅनल्सचे सगळे एम्प्लॉईज त्यांचे पगार व्हायच्या वेळी जायला पाहिजेत. किंवा जसं 2018 पासून जे चॅनल्सचे रेट्स कमी झाले म्हणजे तर ते कमी होत गेले. ऍडव्हर्टायझिंग रेट तुम्हाला माहितीच असतील सगळे. पण मग त्यात सुद्धा कुणाला नोकरीवरनं न काढता किंवा कुणाचे पगार कमी न करता कसं ते बॅलन्स करता येईल, या सगळ्याच गोष्टी असतात बाळा. तर त्यामुळे दॅट इज द टफेस्ट थिंग. पण जर आपला विश्वास स्वतःवर हवाच, पण स्वतःवर नुसता कॉन्फिडन्स असून फायदा नाही. तुम्ही ना फुल म्हणतो ना हँड्स ऑन डेक 24/7 तसं पाहिजे. आणि परमेश्वरावर सगळं सोपवून द्यायचं की मी जेन्युनली करतोय. कारण तो बघत असतो की कोण जेन्युनली करतंय आणि कोण नाही करत आहे. मग जर आपण जेन्युनली करत असलो ना तर तो कृपावंत आहे, तो सगळं घडवणार. पण मला तुम्हाला दोघांनाही विचारायला आवडेल की आधी असा काळ होता दोघांनी एकत्र काम केलं, जसं बरेच सिनेमा आहेत दोघांनी एकत्र केलेले. आता बरेच वर्ष झाले दोघांना एकत्र पाहण्याची आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना पण इच्छा आहे. तुमची इच्छा आहे का पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एकत्र काम करण्याची? अगं म्हणून तर तुझ्या समोर बसलोय ना. नाही आता कसं झालंय ना की त्याचा व्यासंगच वेगळा झालाय ना. तो कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये गेलाय आणि चांगलाय, तो सुखी आहे, तो रुळलाय तिकडे. आणि मला जे आवडतं ते शांत सुखाय मी करतेय. पण म्हणजे विशू जसं म्हणते तसं तू प्लीज काय म्हणत होतीस ते कम्प्लीट कर. आय एम सो सॉरी. बोलू दिलंच नाही तर मी शांत मम्मा म्हणत बसले. मम्मा म्हणत बसले. नाही मला एवढंच सांगायचं होतं की पडद्यावरती चित्रपटात एकत्र दिसू की नाही ह्याचा खरंच विचार केलेला नाही. पण एरवी म्हणजे मुलाखतींच्या अनुषंगाने असेल किंवा कुठल्या कार्यक्रमांमधनं असेल आम्ही अगदी एकत्रच असतो. अगं नाही आणि मी विसरलो ऍक्च्युली, घाबरलो. खोटं बोलतोय, दिवाळीच्या दिवशी अलाउड नाही. मी इतकंच म्हणत होतो. काय म्हणत होतो? मुद्दा आता माझ्या चॅनल ऑफ CCO ते गडबडले आता. खरंच मी विसरलो. तुमची दहशत तुम्ही माझा अगदी बागुलबुवा करून ठेवलाय. तुम्ही शुभ दिवाळी म्हणत राहू दे. दुसरा प्रश्न, पुढचा प्रश्न. बरं आता छान हसणं खेळणं मस्त चालू आहे आम्हाला तुमच्या, म्हणजे आता एका तासात कळलं की सर कसे आहेत, ताई कशा. मला एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की ताईंचा कोणता गुण तुम्हाला आवडतो आणि तो ईश्वरीमध्ये पण आहे असं तुम्हाला वाटतं? आई तू ईश्वरी जोडली नसतीस तर मी म्हणणार होते की आता विसर. याद राख. नाही तिचा सगळ्यात मोठा गुण आहे आणि हा गुण ईश्वरीमध्ये पण आहे की त्यानं म्हणजे ती स्वतःसाठी काहीही तिला हवं आहे असं कधीच नसतं. म्हणजे कधीही तिने, मला आठवत नाही लग्नानंतर कधी असं सांगितलेलं मला हे हवं मला ते हवं, कधीच नाही. फक्त एकदाच तिने सांगितलेलं होतं आणि ते तिचं खूप वर्षाचं स्वप्न होतं की ते घराचं, मोठ्या घराचं. दॅट वॉज द ओनली थिंग विच शी, म्हणजे नाहीतर दागिने म्हण काहीही हाऊस नाही, कसली तिला हाऊस नाही.
सगळं म्हणजे आणि सेम ईश्वरी तुमच्या आईसारखं. हो, आईला पण पुस्तकांची, आमच्याकडे पुस्तकं खूप येतात. आणि नाही पण दागिने पण खूप आहेत देवाच्या कृपेने, पण ते सगळे म्हणजे परिधान करण्याची, म्हणजे घालण्याची हौस आता सेम ईश्वरीचं आहे की आजच्या जनरेशन मधली असून सुद्धा आम्हाला खूप वेळेला वाटतं हे बघितलं इथे विंडो शॉपिंग तिकडे विंडो शॉपिंग केलं आणि काही घ्यायचं, पण तिला असं नाही की म्हणजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे यु नो. तिला सांगितलं की हे कशाला बाबा आहे ना, म्हटलं बाळा तो ड्रेस बघ अतिशय सुंदर, नको आहे ना, 2 वॉर्डरोब भरलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीत संतुष्टता हा सगळ्यात मोठा गुण आहे, खरंच मोठा गुण आहे. आणि त्याच्यासाठी खरंच परमेश्वराचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. नाही, पण तरी मी सांगणार आहे, असं बोलून सुटका नाहीये. हा, पाडव्याला ओवाळल्यावरती काहीतरी द्यावंच लागेल. गंमत म्हणून म्हणते. तुम्ही काय गिफ्ट आणलं आपला पाडवा स्पेशल साठी? आणि तुम्हाला आठवतंय ताईंसाठी दिलेलं पहिलं गिफ्ट स्वतःला एवढं मोठं गिफ्ट दिलं, तिला आणखी काय गिफ्ट देणार? तिथे संपलं उत्तर, तिथे सुरू झालं तुम्हाला आठवतंय? आणि तुम्हाला सरांनी छान अशी साडी दिलेली आहे, अशी गिफ्ट, आणि तुम्ही अजूनही जपून ठेवली पहिली साडी वगैरे, असं आठवतंय का काही छान? नाही ग असं काही. म्हणजे उगीच बोलायचं म्हणून काहीतरी बनवून बोलण्यापेक्षा ना, खरं सांगू, आमचं कसं होतं माहितीये, वी गिफ्ट ईच अदर मेमरीज. म्हणजे आम्ही ना ठरवून एकमेकांसाठी वेळ काढून ईश्वरीच्याही आठवणी व्हाव्या म्हणून आम्ही जग फिरतो. म्हणजे जितकं शक्य असेल, काही सगळं जग नाही फिरून झालेलं, पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे पाश्चात्य किंवा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज बरंच काही बघून झालेलं आहे. ऑस्ट्रेलिया, म्हणजे तुला लक्षात येतं मला काय म्हणायचं. स्वित्झर्लंड ईश्वरीला आवडतं म्हणून. आपला देश, भारत देश, तोही आम्ही भरपूर फिरलो आहोत. तर ह्या एकमेकांना दिलेल्या आठवणी ह्याच्याहून चांगली भेटवस्तू काय असू शकते? तिला मी सांगू, आठवणीने आणायचो ते ऑफकोर्स, कारण हल्ली ती दिसतही नाही मुंबईत, पण पूर्वी ना बकुळीचे गजरे मिळायचे, मोगऱ्याचे गजरे मिळायचे पूर्वी. म्हणजे मी अगदी म्हणजे आमचे कोटिंग डेज पासूनही सांगतोय तुला. मोगरा मिळतो पण बकुळ खूप शोधावा लागतो. चाफ्याची फुलं जी असतात ती निश्चित घेऊन यायचो तिच्यासाठी. आवडायची मला, आवडतात, पण तो एक काळ असतो ना, सगळं कालाय तस्मै नमः असतो. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा म्हणून. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला इंटरव्ह्यू इथेच थांबावं लागतोय, पण असं वाटलं ना की आपण पहिल्यांदा भेटलोय. खूप मजा आली, मला खूप मस्त वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? खूप मजा आली. खूप गोड आहेस. दिवाळीच्या धावपळीत इतकं नवीन लग्न असताना तू काम करते आहेस, मला हेच वाक्य पाहिजे होतं. शुभ पाडवा, शुभ दिवाळी. तुम्ही दोघांनी मला खूप छान वेळ दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तू पण वेळ काढून आलीस. तुम्ही सगळेजण, तुमचेही आभार. तुमच्या सगळ्या टीमचे आभार आणि सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दिवाळी, शुभम भवतु. तर लोकशाहीच्या दिवाळी विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.